गुड आफ्टरनून. पॉप्युलेशनचा पार्ट 2 त्याच्यामधले आपण काही घटक अभ्यासणार आहोत. इंट्रोडक्शन सुरुवातीला परिचय आपणास करून देतो. पॉप्युलेशन इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ ह्युमन रिसोर्स. The physical and intellectual characteristics of the population affect the development of a region. तर इथं काय म्हटलेलं आहे आपल्याला, फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे मानवाची शारीरिक क्षमता आणि त्याची बौद्धिक क्षमता या दोन्हींचाही परिणाम लोकसंख्या असणाऱ्या प्रदेशावरच असतो. म्हणजे दोन्ही गोष्टी इथं फार महत्त्वाच्या आहेत. फिजिकल फिटनेस त्याची क्षमता असणं फार गरजेचं आहे आणि त्याची बौद्धिक क्षमता ही उच्च असणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्या प्रदेशाचा एकंदरीत विकास होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. तर द पॉप्युलेशन स्ट्रक्चर, सेक्स रेशिओ, लिटरसी रेट एटसेट्रा आर स्टडीड इन पॉप्युलेशन जॉग्रफी. तर मग लोकसंख्या भूगोलामध्ये कशाचा विचार केला जातो, तर लोकसंख्येची रचना, सेक्स रेशिओ म्हणजे लिंग गुणोत्तर, जे काही स्त्री पुरुषांची विभागणी त्याचा अभ्यास केला जातो. लिटरसी रेट म्हणजे साक्षरतेचं प्रमाण याचा देखील अभ्यास केला जातो. अशा प्रकारे याची आपण थोडक्यात प्रस्तावना बघत आहोत. आता पॉप्युलेशन कंपोजिशन म्हणजे लोकसंख्येचे घटक नेमके काय आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीचा मुद्दा आहे एज स्ट्रक्चर म्हणजेच वयोरचना. द एज स्ट्रक्चर ऑफ अ पॉप्युलेशन रेफर्स टू द नंबर ऑफ पीपल इन एज ग्रुप्स, दॅट इज इन्फॅन्ट, चिल्ड्रन, टीनएजर्स, यंग, ॲडल्ट्स, ओल्ड पीपल. म्हणजेच काय, तर एक नवजात अर्भक म्हणजे नवजात शिशु आपण त्याला म्हणू. सेकंड स्टेज आपण मानसशास्त्रात शिकलेलो होत्या मानवाच्या अवस्था, प्रमुख अवस्था. तर चिल्ड्रन म्हणजे बाल्यावस्था, टीनेजर कुमारावस्था, यंग म्हणजे तारुण्यावस्था आणि ॲडल्ट्स म्हणजे प्रौढावस्था, ओल्ड पीपल म्हणजे वृद्ध पुरुष किंवा स्त्रिया. अशा प्रकारे हे कंपोजिशन आहे वयोरचनेचं, एज स्ट्रक्चरचं. हा प्रत्येक गावानिशी, तालुक्यानिशी किंवा मग प्रत्येक आपण प्रदेश धरला किंवा एक प्रदेशाची दुसऱ्या प्रदेशाची किंवा एक देशाची दुसऱ्या देशाची तुलना केली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या अशी वयोरचना आढळून येईल. एक समान वयोरचना असेलच अशातला काही भाग नाही किंवा होण्यातील नसतेच. तर याच्यामध्ये आपल्याला मुख्य अभ्यासाचं कारण काय, तर एक यूथ, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था ही कार्यरत लोकसंख्या आहे. हिच्यापासून कुटुंबाला अर्थसहाय्य उपलब्ध होतं. पर्यायी देशाचा आर्थिक विकास वाढतो, प्रदेशाचा आर्थिक विकास वाढतो. कारण का, तर त्यांच्यामध्ये कार्यक्षमता जास्त आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे आणि त्यांची असलेली बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. आता आपण मागच्या त्याच्यात बघितलं ना की लेबर्स आपण बघितले. कसे लेबर्स बघितले, स्किल लेबर, अनस्किल लेबर, सेमी स्किल लेबर म्हणजे तिन्ही प्रकारचे कामगार आपण अभ्यासलेले आहेत. तर याच्यामध्ये स्किल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचा प्रदेशाचा विकास झालेला आपल्याला निश्चित दिसून येतो. तर पुढची पॉईंट बघू आपण. बालक जर म्हटलं तर ते अवलंबित्व असतं त्याचं. बालक हे आपल्या पॅरेंट्सवर, आपल्या कुटुंबावर, कुटुंबाचे जे सदस्य, ज्येष्ठ सदस्य, मग ते आईवडील असेल किंवा त्याचे अन्य नातेवाईक असेल यांच्यावर ते अवलंबून असतं. म्हणून त्यांची कार्यरत क्षमता कमी असल्यामुळे, बौद्धिक क्षमता कमी असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला इन्कम मिळेलच असा यातला भाग नाही. दुसरं उदाहरण बघू आपण वृद्धांचं. वृद्ध देखील एकदा रिटायरमेंट झाल्यावर किंवा ज्यांना सर्व्हिसच नाही असे वृद्ध तुम्ही बघा, त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यांचे शारीरिक जी बळ आहे ते कमजोर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे त्यांना पैसा कमवणे किंवा कामाला हातभार लावणे या गोष्टी शक्य होत नाही. परिणामी ते अवलंबित व स्वीकारतात. म्हणजे काय, त्यांची मुलं जर असतील किंवा त्यांची जी काही पेन्शन असेल, त्यांची जी ठेवलेली पुंजी असेल
त्याच्यातून ते त्यांचा उदरनिर्वाहाचा खर्च चालवतात. मग त्याच्यामध्ये दवाखान्याचा खर्च असेल किंवा मग त्यांच्या राहण्याचा प्रश्न असेल, हे त्याच्यामधून ते प्रश्न सोडवतात. तर सांगायचं तात्पर्य काय आपल्याला, जे तारुण्य अवस्था आहे, प्रौढ अवस्था आहेत, 15 वयोगटापासून तर 59 वयोगटापर्यंत हे लोक काय करतात, कार्यरत लोकसंख्येचा भाग आहे आणि त्यांच्यामुळे आर्थिक प्राबल्य वाढत जातं. तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये विचार जर केला तर एक तुमच्यासमोर एक त्याच्यासाठी पॉप्युलेशन पिरॅमिड्स दिलेले आहेत, लोकसंख्येचे मनोरे दिलेले आहेत. एक आकृती त्याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत बघा. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी बघा ABC आणि मराठी मिडियमच्या मुलांसाठी शब्द तिथं वापरलेला आहे A, I. तर याचं एक बारकाईने निरीक्षण केलं आपण, याचं जर केअरफुली ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की मेल लेफ्ट साईडला त्यांनी दाखवलेलं आहे निळ्या कलरमध्ये आणि लाल कलर आपल्याला दाखवते फिमेल. दोन्ही टेबल तुम्ही बघा. नंतर मग त्याचा व्यवस्थित जर आपण त्याचा निरीक्षण केलं तर तुम्हाला असं पण दिसेल की डेमोग्राफर्स यूज पॉप्युलेशन पिरॅमिड्स टू डिस्क्राईब एज म्हणजेच वय अँड जेंडर वाईज म्हणजे लिंगानुसार डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन्स. The y-axis in the center of this graph shows age group while x-axis shows population or percentage of population in specific age group. Third line, the length of bar shows the numbers of percentage of population. The left side of graph represent the male population while the right side represents the females. The base of graph represents the children's population while apex represents the old people. आता तुम्ही काय करा, आकृतीचं ऑब्झर्वेशन करा. जी बेस लाईन तुम्हाला दिसते ती जरा ब्रॉड दिसते, म्हणजेच काय तर तिथं बालकांची संख्या जास्त आहे. म्हणून ह्या तळभागातून जसं उंच जावा म्हणजे शीर्षाकडे जावा, अपेक्स पुढच्या भागाकडे जावा, तसं तुम्हाला बघा तो ती जी आकृती तुम्हाला निमुळती होत जाते, कुठं जास्त होत जाताना दिसते. म्हणजे वयोगटानुसार त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर जास्तीत जास्त पहिल्या याचं जर केलं तर तुम्हाला बालकांची संख्या तिथं जास्त दिसेल, त्याच्याकडून वरती गेलं तर वृद्धांची संख्या. अशा प्रकारे तिथं तुम्हाला इंटरप्रिटेशन करता येईल. चौथा पॉईंट बघा त्याच्यामध्येच 15 to 59 years indicates the chances of having a larger independent working population. म्हणजे बघा 15 ते 59 वयोवर्षापर्यंतची लोकसंख्या जी आहे ती कार्यशील आहे, इंडिपेंडंट आहेत, म्हणजे ते कुणावर अवलंबून नाहीत, ते स्वतः त्यांचे पैसे कमवू शकतात कारण त्यांच्यामध्ये श्रम करण्याची ताकद आहे. सेकंड पॉईंट बघा 0 to 15 इज अ हाय डिपेंडन्सी रेशिओ. म्हणजे काय, अवलंबित्व. आता तुमचंच वय बघा ना, आता ह्या वयामध्ये तुम्ही स्कूलला येतात, कॉलेजला येतात, म्हणजेच काय तर तुम्ही इतर ठिकाणी कामाला जात नाहीत, पर्यायी किंवा त्याच्या मोबदल्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत नाहीत, किंबहुना त्यांची ही अपेक्षा पण नाही. तर सांगायचं तात्पर्य इथं असं आहे की 0 to 15 हा जो वयोगट आहे हा अवलंबित्वाचं प्रतिनिधित्व करतो. नेक्स्ट लाईन बघा 60+ indicates greater expenditure for medical and health facilities for the aged population. आता आपल्या कुटुंबाचंच नुसतं उदाहरण घेतलं, आपल्या घरात जर आजोबा असतील तर त्यांचा खर्च हा दवाखान्यावर जास्त होतो. ज्यांना लागणारे औषध गोळ्या त्या त्यांना वेळेवर आपल्याला घेऊन द्यावाच लागतात किंवा ते घेतात. म्हणजे त्यांचं म्हणण्याचं कारण असं आहे की ते अवलंबित्व आहेत सध्या. म्हणून 60+ म्हणजे जे वृद्धांची जी अवस्था आहे ती शारीरिक कष्टापासून दूर आहे. आता शारीरिक कष्ट त्यांना होत नाहीत म्हणून त्यांच्याकडून इन्कम होईल असा काही त्याच्यातला भाग होत नाही. तर या तिन्ही गोष्टींच्या आधारे या 3 आपल्याला आकृत्या दिल्या आहेत A, I म्हणजेच ABC. याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊ शकतात. आता मग त्याच्या लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रमुख
आणि त्यांनी आपल्याला अभ्यासासाठी त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आफ्टर ऑब्झर्वेशन मग इंटरप्रिटेशन करायचं आपल्याला, त्यासाठी त्यांनी आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत. आता पेज नंबर 12 तुम्ही बघा, वयोरचना हा मुद्दा आहे आपला आणि तिथे छानशी आकृती दिलेली कलरमधली आणि मग त्याच्या खाली आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत. मग ते प्रश्न आपण सोडूयात. मी तुम्हाला रेडी त्यांचं ॲन्सर सॉल्व करून देतो. मग ते प्रश्न कोणते आहेत बघा. इन विच पिरॅमिड्स द नंबर ऑफ चिल्ड्रन विल बी द लिस्ट. कोणत्या पिरॅमिडमध्ये कोणत्या आलेखामध्ये कोणत्या आकृतीमध्ये तुम्हाला बालकांची संख्या कमी आढळते, सर्वात कमी? बघा, तर त्याचं उत्तर आहे सी म्हणजेच ई. सेकंड, इन विच पिरॅमिड्स द नंबर ऑफ ओल्ड पीपल विल बी द लिस्ट. कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? बघा बरं, तुम्ही ऑब्झर्वेशन करा बरं. तळाकडे आपल्याला बालकांची संख्या आहे, तळाकडून जसं उंच जावं तसं वयोगट वाढत चाललेला आहे. मग शोधा बरं, तिन्हीमध्ये कम्पेअर करा बरं, ऑब्झर्वेशन करा बरं. कसं? निश्चित तुमच्यासमोर उत्तर येईल ते म्हणजे अ म्हणजेच ए. बघा, तळाकडे त्याचा विस्ताराला भाग आहे, तळाकडून तो निमुळता होत जातोय, अपेक्स होत जातोय. म्हणजेच काय, आपल्याला असं म्हणावं लागेल की वृद्धांची संख्या अ या मनोऱ्यामध्ये या पिरॅमिडमध्ये कमी आहे. विच पिरॅमिड्स रिप्रेझेंट अ यंग कंट्री. युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारा कोणता आपल्याला स्तंभ सांगता येईल? अ आ ई यांच्या तिन्हींपैकी युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व म्हणजे तरुण युवक जास्त आहेत अशा राष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणता देश करतोय किंवा कोणता मनोरा करतोय? तर त्याचं उत्तर आहे बी मधला आ. याचं तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर मधल्या भागात त्याचा इंटरकर्व जरी दाखवला तरी फुगीर भाग आहे. म्हणजे काय, बरेचसे तुम्ही 25 ते जवळजवळ 60 या वयोगटात जर तुम्ही बघितलं तर तो विस्तारलेला तुम्हाला तो मनोरा दिसून येईल. म्हणजेच काय, इथं तरुणांची संख्या जास्त आहे. आणि ज्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की युवा प्रतिनिधित्व आहे अशा ठिकाणी त्या देशाची दरडोई उत्पन्न जास्त आहे, देशाचंही उत्पन्न जास्त आहे. सर्वच बाबतीत म्हटलं तर तो देश लिडिंगला सक्षम असा आपल्याला आढळून येतो. आता याचंच उदाहरण जर घेतलं तुम्ही अमेरिकेसारख्या देशाचं, तर तिथं तरुणांची संख्या जास्त आहे. का? तर तिथं जन्मदर पण कमी आहे आणि मृत्यूदर पण कमी आहे. आता मृत्यूदर कमी असल्यामुळे लोकसंख्येची वाढ होती. तर मृत्यूदर कसा कमी आहे त्या देशाचा जर आपण विचार केला तर आयुर्मान जी लाईफ एक्सपेक्टन्सी ती जादा आहे तिथं. का? तर तिथलं प्लिझंट वातावरण आहे, आल्हाददायक हवामान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूट्रिएंट फूड आहे, हेल्दी ॲटमॉस्फिअर आणि न्यूट्रिएंट फूड असल्यामुळे तिथं आयुर्मान जास्त आहे. आणि तिथले वृद्ध देखील आपल्याला बऱ्यापैकी आपल्या जर देशाच्या वृद्धांशी तुलना केली तर तिथले आपल्याला हट्टे खट्टे दिसून येतील. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. विच पिरॅमिड रिप्रेझेंट्स अ कंट्री विथ हाय मेडिकल एक्सपेंडिचर. म्हणजे कोणता मनोरा तुम्हाला असं दर्शवतोय की ज्याच्यावर वैद्यकीय खर्च जास्त आहे. आता वैद्यकीय खर्च साहजिक जास्त आपण बघितलं की वृद्धांवर वैद्यकीय खर्च जास्त होतो. मग कुठला पिरॅमिड तिथं वृद्धांची संख्या जास्त आहे? केअरफुली ऑब्झर्वेशन करा. 1 2 3 म्हणजे अ आ ई ए बी सीचं ऑब्झर्वेशन करा. बघा, तुम्हाला ई मध्ये म्हणजे सी मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर समज. सीचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर वृद्धांची संख्या तुम्हाला तिथं जास्त. हा पॅरलल आहे फ्रॉम बॉटम टू टॉप. तुम्ही जर बघितलं एकदम समांतर असा वरच्या दिशेने तो पिरॅमिड चाललेला आहे आणि म्हणून वरच्या दिशेला सुद्धा त्याचा विस्तार तेवढाच आहे, दोन्ही बाजूनी, मेल आणि फिमेलच्या बाजूनी. म्हणून आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल की ई म्हणजेच सी हे त्याचं उत्तर आहे की मेडिकल एक्सपेंडिचर त्याच्यामध्ये जास्त होतं. प्रश्न क्रमांक 5. विच पिरॅमिड रिप्रेझेंट्स अ कंट्री विथ अ लार्ज मॅन पॉवर. विपुल मनुष्यबळ कोणत्या पिरॅमिडमध्ये तुम्हाला दिसतंय? तिन्हींचं पुन्हा ऑब्झर्वेशन करायचं आहे. मॅन पॉवर, लार्ज मॅन पॉवर म्हणजेच तुम्हाला इथं सांगायचं की यूथ हा आपला मॅन पॉवर आहे. म्हणजे वयोगट 15-18 पासून जर केलं 59 पर्यंत तर इथं आपल्याला मनुष्य ताकदवार दिसून येतो, शक्तीमध्ये त्याच्यामध्ये असते. आणि मग ती दोन्ही गोष्टींनी आपण अभ्यास, एक बौद्धिक पण आणि फिजिकली पण. मग त्याचं उत्तर आपल्याला सापडेल निश्चितच बी. हा जो काही पिरॅमिड आहे
हा आपल्याला त्याचं उत्तर दर्शवतो. नंबर 6, विच पिरॅमिड्स रिप्रेझेंट्स डेव्हलपिंग अँड डेव्हलप कंट्रीज रिस्पेक्टिव्हली. कोणतं पिरॅमिड आहे का जो विकसनशील आणि विकसित राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतो, किंवा अशा दोन गोष्टी त्या राष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात, त्या देशामध्ये दिसून येतात. तर मग त्याचं उत्तर आपल्याजवळ आहे ते म्हणजे बी आणि सी, आ आणि ई. करा बरं त्याचं ऑब्झर्वेशन. पहिला जो अ आहे तो अक्षरशः बाजूला पडतो, कारण का तिथं युवा परिस्थिती आपल्याला कमी दिसते. मग बचं आणि आचं जर आपण निरीक्षण केलं, बीचं आणि सीचं, तर तुम्हाला तिथं असं आढळून येतं की ते डेव्हलप कंट्रीज तिथं डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीजचं तो रिप्रेझेंटेटिव्ह करतो, म्हणजे प्रतिनिधित्व करतं. तर मुलांना अशा प्रकारे मी तुम्हाला याचं उत्तर सोडून दिलेलं आहे. तर तुमची ड्युटी काय आहे ती, तर हा पॅरेग्राफ हा जे पिरॅमिड आहे पुस्तकातून बघायचं, असंच्या असं आपल्या वहीमध्ये काढायचं. जे काय तुम्हाला आता पीपीटीवर मी ते उत्तरं दिलेत ते प्रश्नांचे उत्तरं त्याच्या खालोखाल सोडायचे, जेणेकरून आपल्या हाताखालून काम गेलं. तुम्ही जर ड्रॉइंग केली व्यवस्थित केअरफुली त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर होतं काय, तुमचं जर लर्निंग प्रोसेस असते म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा अनुकरण होतं, मग त्याचं काय होतं तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्यानंतर ते तुमच्या लक्षात येतं. म्हणून त्याचं तुम्हाला इंटेन्सिव्हली काम करण्याचं भाग आहे. आता पुढची स्लाइड बघू. आता आपल्याला या तिन्ही मनोऱ्यांचे काय दिलेलं आहे त्याचे तुम्हाला वैशिष्ट्य दिलेले आहेत. एक अ, दुसरा बी, तीन सी, म्हणजे अ आ ई याचे तुम्हाला त्याचे प्रमुख प्रकार दिलेले आहेत आणि त्या प्रमुख प्रकारानुसार त्याचे 3 वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. आता बघा, आता तुमच्या समोर आकृती ठेवायची, आकृतीचं निरीक्षण करायचं आपल्याला. आता पहिल्यांदा आपण बघतोय एक्सपान्सिव्ह ए, म्हणजेच काय, विस्तारणारा अ. आता पहिला जो पिरॅमिड आहे काय सांगतोय आपल्याला, तो पान नंबरवर 13वर त्याचं तुम्हाला त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. मनोऱ्याचे प्रमुख 3 प्रकार, म्हणजेच काय, 3 टाइप्स ऑफ पॉप्युलेशन पिरॅमिड्स. तर मग ते कोणते आहेत, आता मस्त कॉलम तयार करायचा 3 आणि त्या कॉलममध्ये तुम्ही ते लिहायचे. जसं आपण फरक स्पष्ट करा प्रश्न सोडवते की नाही, तशा पद्धतीने तुम्हाला त्याचं माहिती लिहायची. का लिहायची, कारण तुमच्या सविस्तर उत्तरामध्ये तुम्हाला विचारलेलंच आहे, अ आणि ब ची तुलना करा किंवा ब आणि सी ची तुलना करा. त्या अनुषंगाने तुम्हाला तो प्रश्न आता व्यवस्थित समजून घ्यायचा. तर मग बघा, पहिला एक्सपान्सिव्ह ए, ब्रॉड बेस विथ नॅरो अपेक्स shows that more people die at each higher band. This also shows high birth rate and high death rate. बघा, पहिल्या मनोऱ्याचं तुम्ही काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये मग काय सांगितलेलं आहे तुम्हाला, मनोऱ्याचा तळ विस्तारत चालला, त्याचा ब्रॉड बेस आहे बघा तुम्ही. नंतर मग तो शीर्षाकडे निमुळता होत चाललाय, अपेक्स होत चालला तो नॅरो, म्हणजे तो वरच्या दिशेने अगदीशा निमुळता होत चालला. याचा अर्थ आपल्याला काय सांगायचा आहे, वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. हा मनोरा जन्म आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त आहेत असे सांगतोय. विस्तारणारा बेस तुम्हाला दिसतो म्हणजे जन्मदर जास्त आहे, आणि वर बघा तर लोकसंख्या कमी झालेली म्हणजेच मृत्यूदर जास्त झालेला आहे. अशा प्रकारे त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. तर चला बी म्हणजे सेकंड मनोरा बघू आपण. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच काय, संकोचणारा आ असं त्याचं हेडिंग आहे. मग ते संकोचणारा म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हचं विश्लेषण काय दिले, त्याचे वैशिष्ट्य काय सांगितलेत, बेस गेट्स नॅरोवर व्हाईल ॲपेक्स इज ब्रॉडर. म्हणजे काय, त्याचा बेस तळभाग हा संकुच आहे, तर शीर्षाकडील म्हणजे जो उंचावरचा भाग आहे तो विस्ताराला तुम्हाला दिसून येतो. दिस इंडिकेट्स lower percentage of younger people and more of elderly people. This shows low birth rate and lower death rate. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असणे असा होतो. यावरून असा निष्कर्ष निघतो की जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी असतो. आलं लक्षामध्ये. सेकंड जो बी आहे कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे संकोचणारा जो मनोरा आहे
त्याचं आपण काय केलेलं आहे, बारकाईने निरीक्षण केलेलं आहे आणि त्याची माहिती आपल्याला पान नंबर 13वर दिलेली आहे. त्याचा आपण काही वैशिष्ट्याचा अभ्यास करत आहोत. चला तर तिसरा बघू आपण, स्टेशनरी म्हणजेच काय, स्थिरावलेला. ऑलमोस्ट ऑल एज ग्रुप्स हॅव सम पर्सेंटेज, व्हेरी लो बर्थ रेट अँड व्हेरी लो डेथ रेट, पॉप्युलेशन हार्डली ग्रोथ्स. म्हणजे काय सांगितलंय, वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान आहे. तुम्ही बघा, अगदी बेसपासून टॉप करत चला बरं, मेल आणि फिमेल दोन्ही बाजूनी जर आपण अभ्यासलं तर तो बारकाईने जर बघितलं तर समांतरच तो तळाकडून वरच्या भागाकडे चालताना तो मनोरा आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान आहे. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी झालेले असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य असते, असा त्याचा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण काय केलंय, जो लोकसंख्या 2 त्याचा भाग 2 आणि जो काय आपला भाग राहिला होता लोकसंख्येचे घटक त्याच्यामधला वयोरचना हा आपण काय केलेला आहे, अभ्यासलेला आहे. आता राहिलेत फक्त या दुसऱ्या भागातले 2 मुद्दे. तर आपण काय करू, 2 लेक्चरमध्ये त्याची विभागणी करू, जेणेकरून तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त कसं समजेल असा माझा उद्देश असतो आणि मग तुम्हाला ही अभ्यास करण्यास काय होईल, सोपं जाईल. तर पुढच्या पाठामध्ये मग आपण लिंग रचना बघू, म्हणजे सेक्स रेशिओ बघू. नंतर मग साक्षरता आणि शिक्षण म्हणजे लिटरसी अँड एज्युकेशन, तो आपण मुद्दा अभ्यासणार आहोत. नंतर मग व्यावसायिक रचना म्हणजे ऑक्युपेशनल स्ट्रक्चर. नंतर लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना म्हणजे रुरल स्ट्रक्चर आणि शहरी स्ट्रक्चर आपण अभ्यासणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो तुम्हाला टिपा द्या किंवा क्लिअर द कन्सेप्ट याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. असा प्रश्न आहे, लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय, तर पॉप्युलेशन्स डिव्हिडंड. हे 4 मुद्दे आपण पुढच्या 2 लेक्चर्समध्ये विभागून घेणार आहोत. तर धन्यवाद. मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे व्याख्यान माझं साध्या आणि सोप्या भाषेत, सुटसुटीत भाषेत समजलं असेल. तर मुलांना तुमची ड्युटी आहे, मी व्हॉट्सअपवर तुम्हाला लेखी स्वरूपात दिलं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतः काम करायचं, तर तुम्हाला अधिक समजण्यास काय होईल, मदत होईल. म्हणून आता हे मनोरा असाच्या असा ड्रॉइंग करायचा आहे. हे जे प्रश्न दिलेत त्या प्रश्नांचे उत्तरं मी तुम्हाला आता सोडून दिलेत, ते प्रश्नही तुम्हाला वहीमध्ये लिहायचेत आणि मनोऱ्याचे प्रमुख 3 प्रकार त्या मनोऱ्याखाली तुम्हाला सोडवायचे. फरक स्पष्टकारासारखे अक्षरशः 3 कॉलम करा. 3 कॉलमच्या वर ती डायग्राम त्या डायग्राम खाली मस्त एक छान सुबक अक्षरामध्ये त्याचं स्पष्टीकरण लिहा. धन्यवाद. आजच्या दिवस आपण इथंच थांबूया.